खालील जमीन धारण्यानुसार प्रति हेक्टरी 20,000 रुपये याप्रमाणे प्रोत्साहनपर राशी म्हणजे बोनस देण्याचा निर्णय केलेला आहे। मागच्या वर्षी 20,000 दिला होता, याही वर्षी राज्यातील शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी। राज्यामध्ये पीक विमा 2025चा हप्ता जमा होणार, कर्जमाफी झालेली आहे। आता पीक विम्याचा प्रश्न सुद्धा मार्गी लागलेला आहे। राज्यातील शेतकऱ्यांसाठी 48 तासामध्ये हेक्टरी पीक विमा जमा होणार। राज्यात उद्यापासून 21 जिल्ह्यामध्ये पैसे पीक विमा जमा होण्याचे मार्ग मोकळे झाले आहे। गेल्या काही दिवसापासून रखडलेला पीक विमा होता, आता या पीक विम्याची रक्कम सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती येत्या काही दिवसामध्ये आपल्याला जमा होताना पाहायला मिळणार आहे। पीक विमा संदर्भातील नवीन अपडेट चॅनलच्या माध्यमातून आपण घेऊन आलोय। गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं तर पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होत नव्हता, परंतु आता पीक विमा जमा होण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे। प्रधानमंत्री फसल विमा योजना 2026-25 चा सर्व पीक विमा आता जमा होणार आहे। खरीप मध्ये जे काही नुकसान झालेलं होतं या सर्व शेतकऱ्यांना आता पीक विम्याची यादी जाहीर झाली आहे। पहिल्या ही सर्वात महत्त्वाची बातमी म्हणजे जी काही कर्जमाफी आहे, या कर्जमाफीची सुद्धा घोषणा सरकारने केली आहे। या कर्जमाफीची सुद्धा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केलेली आहे। गेल्या काही दिवसापासून शेतकरी वर्ग प्रतीक्षित होता की पीक विमा कधी मिळणार, आता हा पीक विमा मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे। राज्यातील शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे। पीक विमा 2026 नवीन योजना आता शेतकऱ्यांसाठी जे काही लागू झालेली होती, या योजनेनुसार आता पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती लवकरात लवकर जमा होणार आहे। हेक्टरी 20,000 ते 40,000 रुपयापर्यंत पीक विम्याची रक्कम सर्व शेतकऱ्यांसाठी आता लागू होणार आहे। जे काही रखडलेला पीक विमा आता 2025 मध्ये आपण जर बघितलं तर धाराशिव असेल, अमरावती असेल, नागपूर असेल, हिंगणघाट असेल, अमरावती असेल, या सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं अतिवृष्टीमुळे नुकसान झालेलं होतं। राज्यातील जवळजवळ 22 ते 23 जिल्ह्यात प्रभावित झालेले होते। या सर्व शेतकरी प्रतीक्षित होते की पीक विमा 2025 खरीप आणि रब्बी नुकसान भरपाई कधी मिळणार, हे प्रोत्साहनपर अनुदान आता शेतकऱ्यांना दिलं आहे। नवीन योजनेनुसार कर्जमाफी सुद्धा झालेली आहे, कर्जमाफीची सुद्धा यादी आलेली आहे। तर प्रधानमंत्री फसल विम्याची रक्कम आपल्या खात्यावरती आली का नाही ते कसं चेक करायचं, तर PMFBY या पोर्टल अंतर्गत प्रधानमंत्री फसल विमा योजनेचे पैसे सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता जमा होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। प्रधानमंत्री फसल विमा योजना ही शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची योजना आहे। या योजनेअंतर्गत नवीन अपडेट आपण चॅनलच्या माध्यमातून रोजच्या रोज घेऊन येत असतो। प्रधानमंत्री फसल विमा योजनेचे सविस्तर व्हिडिओ चॅनलच्या माध्यमातून सर्वात आधी बघण्यासाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका। आधी माझ्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून नवीन अपडेट सर्वात आधी पाहायला मिळतील। व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद मित्रांनो, आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल।